आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा शांत झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेचा महाधुरळा उडा लागलेला आहे. आता आज अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे, त्यामुळे आता सगळीकडे जिल्ह्यात धामधूम आहे. ती कोणाला तिकीट मिळणार, कोणाचं तिकीट कापलं जाणार, महायुती होणार, महाविकास आघाडी होणार की नाही याची प्रचंड राजकीय हालचाली आज प्रचंड सुरू आहेत. महाधुरळाची 93वी बातमी आज खरी ठरलेली आहे. कारण 12 जानेवारीलाच आपण बातमी दिली होती की कोल्हापुरात आणि इचलकरंजीत महापालिकेत महायुती झाली, पण जिल्हा परिषदेला महायुती होणार नाही म्हणजे होणार नाही. 12 जानेवारीलाच महाधुरळावर आपण बातमी दिली होती की कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेला महायुती होणार नाही. आज अखेर ही बातमी खरी ठरली. महाधुरळाची 93वी बातमी खरी ठरली, कारण कोल्हापूर जिल्ह्यात कुठेच महायुती होताना दिसत नाहीत. महायुतीतले 4 पक्ष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य, 4ही पक्षांनी प्रत्येक जिल्ह्यात 12ही जिल्ह्यात आपापल्या सोयीनं भूमिका घेतली आहे, सोयीनं महायुती केलेली आहे. म्हणजे कुठं भाजप आणि शिंदेसेना एकत्र आले, कुठं राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले, कुठं राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र आले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपापल्या सोयीनं यांनी महायुती केलेली आहे. खरं तर 4 दिवसापूर्वी महापालिकेचा निकाल लागला, महायुतीचा झेंडा फडकला, सगळे नेते एकत्र बसले. म्हणजे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय माडे यांच्यासह सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे नेते एकत्र बसले आणि निर्धार केला की जिल्हा परिषदेला महायुती करूया. पण त्याच दिवशी बातमी दिली की हा निर्धार 4 दिवस टिकणार नाही, कारण कोणालाही इथं थांबायची शक्यता नाही, तयारी नाही. प्रत्येकाला लढायचं आहे. 9 वर्षानंतर निवडणूक असल्यामुळं प्रत्येकाला लढायचं आहे. थांबण्याची तयारी कुणाचीच नाही. त्यामुळं महायुती होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत महायुती होणार नाही अशी बातमी दिली. आणि 93वी बातमी आज अखेर खरी ठरलेली आहे, कारण प्रत्येक तालुक्यात प्रत्येकाचा झेंडा वेगवेगळ्यांच्या खांद्यावर आहे. सुरुवात झाली कागलमध्ये. माजी खासदार संजय मंडलिक शिवसेना यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजप, म्हणजे पहिला कंडका पडला तो महायुतीचा कागलमध्ये, आणि त्याचं वारं सगळ्या जिल्ह्यावर नंतर पसरलं. शिरोळमध्ये काही प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, पण यश येण्याची शक्यता कमी आहे. करवीरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, म्हणजे हे महायुतीतले 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात जाणार. भाजप आणि शिवसेना मात्र इथं एकत्र येणार. कागल तालुक्यात मी सांगितलं, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र असतील, त्यांच्या विरोधात असेल शिवसेना. म्हणजे पालकमंत्री आंबेडकर आणि माजी खासदार संजय मंडलिक आता हे राष्ट्रवादी आणि भाजपच्या विरोधात निश्चितपणे लढणार. हातकणंगलेत भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात असणार हे नक्की आहे. राधानगरीत राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात असणार. म्हणजे तिथं 2 मंत्र्यांच्यात राधानगरीत थेट झुंज होणार. गगनबावड्यात शिंदेसेना आणि भाजप एक असणार, तिथं राष्ट्रवादी मात्र यांच्या विरोधात असणार. PN पाटील गट विरोधात असणार. भुदरगड तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक होण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत, तिथं शिंदेसेनेला थेट विरोध राष्ट्रवादी करणार. राधानगरीत शिंदेसेना विरुद्ध भाजप अशीच लढाई नक्की होणार. जरी चंद्रकांत दादा आणि मंत्री प्रकाश आंबेडकर यांची घरात भेट झाली 2 दिवसापूर्वी, पण ही घरातली भेट चर्चा निष्फळ होणार हे नक्की आहे, कारण तिथं एकमेकांच्या विरोधात ते उभे टाकणार आहेत. साधारणतः भाजप आणि शिंदेसेना हे शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा इथं एक येणार. पन्हाळा शाहूवाडीमध्ये भाजप विरोधात जनसुराज्य शक्ती पक्ष हा थेट सामना असणार. आणि राधानगरी चंदगडमध्ये मात्र
गडहिंग्लज, राधानगरी आणि चंदगड या 3 मध्ये भाजप स्वतंत्र लढणार. काही ठिकाणी आता या महायुतीला मैत्रीपूर्ण लढतीचा एक मुलामा निश्चितपणे दिला जाईल. जरी थेट संघर्ष, थेट लढाई असली तरी नाव त्याला मुलामा मैत्रीपूर्ण लढतीचा असेल, पण ही मैत्रीपूर्ण लढत नसेल, कारण इथं थेट लढाई सगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात. महायुतीचे 10 आमदार आहेत, भाजपचे 3 आहेत, शिंदे सेनेचे 4 आहेत, राष्ट्रवादीचे 1 आणि जनसुराजचे 2 आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात आपल्या पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे, दुसऱ्या पक्षाची ताकद कमी करायची आहे. या मिनी विधानसभेत प्रत्येकाला आपली ताकद वाढवायची असल्यामुळेच महायुतीच्या भानगडीत सध्या नेते पडताना दिसत नाहीत. जिथं शक्य आहे तिथं महायुती, जिथं शक्य नाही तिथं स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढत असा मुलामा लावत कोल्हापूर जिल्ह्यात आता लढाई जिल्हा परिषद सुरू झालेली आहे. महाधुरळाची 12 जानेवारीलाच आपण ही बातमी दिली होती की कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीतले 4ही पक्ष एकत्र येणार नाहीत. जसं महापालिकेत आणि इचलकरंजी आणि कोल्हापूर दोन्ही महापालिकेत आले तसं इथं होणार नाही आणि ते झालं नाही. त्यामुळं महाधुरळाची 93वी बातमी अखेर खरी ठरलेली आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील, ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर एकमेव पर्याय महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.